नमस्कार, मी नितीन मिरजकर. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत एक गंभीर बाब समोर आलेली आहे. ती म्हणजे मतदार यादीमध्ये 7,000पेक्षा जास्त दुबार व बोगस नावं आढळून आलेली आहेत. याबाबत आम्ही 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग असेल, त्याचबरोबर महापालिका प्रशासन या तिन्ही ठिकाणी लेखी अशी तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर 4 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा देखील आम्ही केलेला आहे व पत्रकारांना माहिती देखील दिलेली आहे. तर सांगलीतील एका भाजपच्या बड्या नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 500 नावं या सांगलीतील 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर व 14 नंबर या 4 वॉर्डात नोंदवलेली आहेत. त्याचबरोबर 8 नंबर वॉर्डातील एका माजी नगरसेवकांनी जत तालुक्यातील बाज, अंकले, वाशान, बनाळी या गावातील जवळपास 700 नावं ही बोगस पत्ते दाखवून वॉर्ड क्रमांक 8मध्ये नोंदवलेली आहेत. त्याचबरोबर असं निदर्शनास आलं आहे की सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी व कवठेमंकाळ या तालुक्यातील सांगली शहरातील किंवा कुपवाड मिरज शहरातील बोगस पत्ते दाखवून नावं नोंदवली गेलेली आहेत. त्याचबरोबर काही प्रस्थापित नगरसेवकांनी सांगोला तालुक्यातील नागरिकांची या महापालिका क्षेत्रात बोगस पत्ते दाखवून नावं नोंद केलेली आहेत. एवढंच नव्हे तर मिरजेतील काही माजी नगरसेवकांनी कर्नाटक राज्यातील बेळगाव व विजापूर या जिल्ह्यातील काही मतदारांची नावं ही मिरजमध्ये बोगस पत्ते दाखवून नोंदवलेले आहेत. ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे व 7 ते 7,500 जवळपास ही बोगस मते या महापालिका क्षेत्रात आहे. तर भाजपच्या एका बड्या नेत्याने म्हणजे सांगलीतील एका बड्या नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील 500 म्हणजे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे एकत्रित करून जवळपास 500 नावं या 4 वॉर्डमध्ये नोंदवलेली आहेत. या बाबतीत काही पुरावे, एव्हिडन्स आम्ही आपल्यासमोर आजच्या भागात सादर करतोय. परवा दिवशी प्रेस कॉन्फरन्सला देखील सादर केले होते आम्ही काही पुरावे. आजच्या या भागात आम्ही हे पुरावे आपल्याला दाखवतोय. तर सर्वात पहिले जे भाजपचे बडे नेते आहेत त्यांचे स्वीय सहाय्यक, त्यांचं नाव दोन्ही ठिकाणचा पत्ता दाखवून नोंदवलेला आहे. 2 ठिकाणी त्यांचं मतदान आहे. पहिलं म्हणजे मेहबूब शौकत मुतवल्ली, हे जे PA आहेत, हे मिरज येथील रहिवासी आहेत व त्यांचं मूळचं मतदान, ओरिजिनल मतदान हे मिरजेतील 6 नंबर वॉर्डमध्ये आहे. त्याचबरोबर सांगलीतील 9 नंबर वॉर्डमधील खोटा पत्ता दाखवून सांगलीत देखील त्यांनी नाव आपलं नोंदवलेलं आहे. ही अतिशय गंभीर अशी बाब म्हणावी लागेल. आमच्याकडे त्यांचे दोन्हीही ओळखपत्र मिळालेले आहेत व आपल्यासमोर हे प्रूफ म्हणून आम्ही सादर करतोय. तर दुसरं नाव आहे अयूब मैनुद्दीन निशानदार. हे जे आहे हे देखील भाजपचे एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांचं घर मिरजमध्ये आहे. मिरजमधील 20 नंबर वॉर्डमध्ये त्यांचं मतदान आहे. मात्र सांगलीतील देखील त्यांनी 14 नंबर वॉर्डमध्ये खोटा पत्ता दाखवून त्यांचं नाव नोंदवलेलं आहे. त्यामुळे त्यांची देखील दोन्ही ठिकाणची ओळखपत्र आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय व त्यांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचं निदर्शनास येत आहे. तिसरं नाव आहे जे भाजपच्या संबंधित नेत्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी आहेत. त्यांची देखील 2 ठिकाणी मतदान आहेत. दोन्ही ठिकाणची मतदानाची ओळखपत्र आम्हाला मिळालेली आहेत. यामध्ये पहिलं त्यांचं सांगलीतील नाव दाखवतोय. आता यांनी एक अनोखी शिक्कल लढवली आहे. ती म्हणजे मिडल नेममध्ये त्यांनी वडिलांच्या ठिकाणी आईचं नाव टाकलं आहे. सौरभ वैशाली काळे 10 नंबर वॉर्डमधील त्यांनी खोटा पत्ता दाखवून नाव नोंदवलेलं आहे व त्यांचं मूळ घर हे म्हणजे घर मिरजमध्ये आहे 4 नंबर वॉर्डात. तिथं त्यांनी वडिलांच्या नावानं सौरभ सुमित्र काळे असं नाव नोंदवलेलं आहे.
त्यानंतर अजून एक शिक्षण संस्थेतील कर्मचारी मनोहर मोहन मासाळे यांनी 8 नंबरमध्ये खोटा पत्ता दाखवून नाव नोंदवलेलं आहे. आता त्यांच्या पत्त्यामध्ये असं लिहिलं आहे की घर क्रमांक 2 विजयनगर. आता विजयनगर हा खूप मोठा एरिया आहे, तर विजयनगरमधील कोणती गल्ली, कोणतं घर, कोणती सोसायटी याचा मात्र काहीच उल्लेख नाही. अजून एक नाव आहे अमोल वर्षा जाधव. यांनी देखील सांगलीमध्ये नाव नोंदवताना आईचं नाव दाखवून नोंदवलेलं आहे. हे देखील मिरज येथील रहिवासी आहेत व शिक्षण संस्थेतील कर्मचारी आहेत. वॉर्ड क्रमांक 8मध्ये त्यांनी खोटा बोगस पत्ता दाखवून नोंदवलेला आहे. म्हणजे एक बाब यातून प्रकर्षानं जाणवते ते म्हणजे ही प्रस्थापित नेते यांनी या महापालिका किंवा निवडणूक विभागातील कर्मचारी अधिकारी यांना हाताशी धरून संगनमतानं ही बोगस नावं नोंदवलेली आहेत. त्याचबरोबर मतदान नोंदवताना किंवा मतदान कार्ड घेताना, मतदानाची नोंद करताना ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा आमदारांचं एखादं रहिवासी दाखला ह्या गोष्टी लागत असतात. तर या देखील आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड हे बनावट काढून त्यांनी नाव नोंदवले असण्याची शक्यता आहे. तर हे बनावट कोणी काढून दिलं याचीही चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर जे कन्सर्न अधिकारी कर्मचारी होते जे व्हेरीफाय करण्यासाठी BLO असतील, DRO असतील किंवा त्यांच्यावरची निवडणूक अधिकारी असतील, निवडणूक विभागाचे अधिकारी असतील, यांनी काही तपासलं की नाही याबाबत देखील डिटेल अशी चौकशी व्हायला पाहिजे व या संबंधित सर्वांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. आम्ही देखील येत्या 3-4 दिवसात हे सर्व एव्हिडन्स, अजून काही नावं आमच्याकडे आहेत, ती नावं एव्हिडन्स एकत्रित करून आम्ही संबंधित उमेदवार, संबंधित मतदार व यामध्ये सहभागी असलेले जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा ज्यांनी नावं नोंदवले ते माजी प्रस्थापित राजकारणी, माजी नगरसेवक यांच्यावरती तक्रार दाखल करणार आहोत, न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आता ही प्रचंड अशी गंभीर बाब एक प्रकर्षानं यात जाणवते. अजून एक मोठा मुद्दा याच्याशी निगडीत असा आहे, या भ्रष्ट व्यवस्थेमुळे प्रामाणिक व सामान्य उमेदवारांनी निवडणुका लढायच्या का नाही हा प्रश्न सर्वसामान्य व प्रामाणिक उमेदवारांच्यावरती पडलेला आहे. कारण की प्रामाणिक उमेदवार जे असतील ते निवडणुका हे प्रामाणिकपणे लढवणार. त्यांनी कोणतीही बोगस नावं यामध्ये ॲड केलेली नाहीत. त्यांची मतदानाची काउंटिंग होताना ही शून्यापासून सुरू होणार. मात्र अप्रामाणिक व भ्रष्ट माजी नगरसेवकांनी 500 ते 1000 बोगस नावं या मतदार यादीत नोंदवलेली असणार प्रत्येक वॉर्डात. त्यामुळे त्यांची काउंटिंग मात्र 500 पासून, 700 पासून, 1000 पासून सुरुवात होणार. यामुळं लोकशाहीसाठी हे खूपच वेदनादायी चित्र यातून दिसून येतं आहे. त्याचबरोबर प्रामाणिक कार्यकर्त्यांच्यावरती हा अन्याय म्हणा किंवा गळचेपी होताना दिसून येते. प्रामाणिक म्हणजे बोगस मतदान, पैसा व प्रमुख पक्षाचं तिकीट यामुळं हे भ्रष्ट किंवा प्रस्थापित माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडून येणार. पुन्हा एकदा त्या भ्रष्ट नोकरशाही जी आहे, ब्युरोक्रेसी म्हणतात, त्या महापालिकेच्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्याची हाताशी धरून पुन्हा एकदा भ्रष्टाचार करून भ्रष्टाचार फोफावणार. जनतेचा सर्व पैसा हा भ्रष्टाचारामध्ये सर्व बाद करून टाकणार व या तिन्ही शहरांचं वाटोळं करून टाकणार. गेल्या 98 पासून म्हणजे 27 वर्ष झाली ही महापालिका स्थापन होऊन अद्याप मूलभूत सुविधांसाठी आपण झगडतोय. रस्ते, गटार, पाणी यासाठी आपण झगडतोय अजूनही. मात्र बाकीची शहरं जी आहेत ही मात्र कचऱ्यापासून वीज निर्मिती असेल,
घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा डिजिटल युगात, तंत्रज्ञानाच्या युगात ते पुढं जात आहेत, मात्र आपण मात्र जैसे थे. तर ही व्यवस्था बदलायची असेल तर नागरिकांनी प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा एक सांगू इच्छितो, तो म्हणजे जे आत्ता निवडणूक आयोगानं जे राहुल गांधी व अखिलेश यादव यांनी जो मतचोरी, वोट चोरीचं जे आंदोलन केलं, तो मुद्दा उपस्थित केला, त्यावरून निवडणूक आयोग प्रचंड प्रेशर खाली आहे. पण निवडणूक आयोगानं आपापल्या BLOंना, कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत व्हेरिफिकेशनचे. मात्र जे BLO नेमलेले आहेत, प्रत्येक बूथला एक BLO आहे, तर ते मात्र आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नाहीत. ते काय करत आहेत की सपोज आता 10 नंबर बूथचा एक BLO आहे, तर तो त्या 10 नंबर बूथमधील जो इच्छुक उमेदवार असेल किंवा तेथील जो नगरसेवक असेल माजी, त्याच्याकडे जातात, त्याच्याकडून डेटा कलेक्ट करतात, त्याच्याकडून सगळ्यांची नावं व्हेरीफाय करायला लागले आहेत. प्रत्यक्ष मात्र ते घरात जाऊन व्हिजिट करणं झालेत. वास्तविक यामध्ये असं आढळून येतं आहे की एका पत्त्यावरती एका घरामध्ये 4-5 माणसं असतात, मात्र नावं मात्र 15-20 तिथं नोंदवलेली आहेत. त्यामुळं प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार किंवा सावळा गोंधळ या महापालिका प्रशासनाचा, निवडणूक विभागाचा, निवडणूक आयोगाचा या मतदार याद्यांच्या माध्यमातून पुढं दिसून येत आहे. त्यामुळं आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब, त्याचबरोबर उपायुक्त ज्यांच्याकडे निवडणूक ची जबाबदारी दिलेली आहेत अशा स्मृती पाटील मॅडम, या दोघांनाही आम्ही विनंती करतोय की आपण तात्काळ याची दखल घेऊन आम्ही जे तक्रारी केलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या नागरिकांनी किंवा इतर उमेदवारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवलेल्या आहेत, त्याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करा. संबंधित जे दुबार बोगस नाव नोंदवणारे मतदार आहेत त्यांच्यावरती कार्यवाही करा, कठोर अशी कायदेशीर कारवाई करा. संबंधित जे भ्रष्ट किंवा त्यामध्ये दोषी आढळून आलेले, आपल्या कर्तव्यात चुका केलेले जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्यांच्यावर देखील तुम्ही कडक कायदेशीर कारवाई करावी. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.